ताज्या घडामोडी पाहण्यासाठी C24 तास या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। अहो ताई, तुम्हाला बोलले होते ना साईराम इलेक्ट्रॉनिक्स मध्ये एकदम धमाकेदार ऑफर चालू आहे। हो का? ते इथेच तर आहे। अरे मला तर खूप खरेदी करायची आहे। इथे फ्रीज, टीव्ही, इन्व्हर्टर बॅटरीज आणि वॉशिंग मशीन आणि आटा चक्की यावर आकर्षक बक्षिसे मिळतात। मी ऐकलं इथे लकी ड्रॉ मध्ये इलेक्ट्रिक बाईक पण मिळते, हे खरं आहे का? हो ग, एकदम खरं आहे। इथे बक्षीस म्हणून 43 इंचेसचा स्मार्ट टीव्ही सुद्धा मिळतोय। खरं? आणि हे तिसरे बक्षीस मध्ये फ्रीज सुद्धा मिळतंय। अरे वा, छानच की। आणि इथे चौथे बक्षीस वॉशिंग मशीन सुद्धा मिळते आणि गिरणीचे चक्कर मारायचा तर प्रश्नच संपला। बक्षीस म्हणून आटा चक्की सुद्धा मिळते। अगं पण ही ऑफर कधीपर्यंत आहे? ही ऑफर 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत आहे आणि हा लकी ड्रॉ सोडत आहे 11 डिसेंबर 2025। तसेच सर्व प्रकारचे फायनान्स सुविधा पण उपलब्ध। आमची खरेदी तर झालीये, आता तुमच्या खरेदीचं काय? आताच भेट द्या साईराम इलेक्ट्रॉनिक अँड बॅटरीजला। पत्ता खरेदी विक्री संघ, व्यापार संकुल, नगर मनमाड रोड, राहुरी। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। मी डॉक्टर स्वप्नील माने, स्त्रीरोग, वंध्यत्व व दुर्बीणद्वारे शस्त्रक्रिया तज्ञ। आमच्याकडे दुर्बीणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत। त्यामध्ये 3D 4D कॅमेरा, तसेच रुग्णांना 10 ते 20 ml रक्तस्राव होतो। पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं। सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात। 10 पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं। साईराम हॉस्पिटल, लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। दारू पिण्यासाठी पैसे दिले नाही म्हणून पतीनं पत्नीच्या डोक्यामध्ये दांडा मारून पत्नीची हत्या केल्याची घटना राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा परिसरामध्ये 2020 मध्ये घडली होती। या घटनेमधील आरोपी पतीला जिल्हा न्यायालयाकडून जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे। राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा परिसरामधील आंबी स्टोर येथील आरोपी बाबासाहेब विठ्ठल गोलवड यास दारू पिण्याचं व्यसन होतं। पत्नी शीतल ही मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत होती। आरोपी बाबासाहेब यास दारूचं व्यसन असल्यानं तो वारंवार पत्नीस दारू पिण्यासाठी पैशांची मागणी करत आणि पैसे दिले नाही तर तिला मारहाण करत असे। दरम्यान 16 ऑक्टोबर 2020 रोजी रात्री 11:30च्या दरम्यान आरोपी बाबासाहेब विठ्ठल गोलवड यानं पत्नी शीतल यांच्याकडे दारू पिण्यासाठी पैसे मागितले आणि ते पैसे न दिल्यामुळे त्याचा राग आल्यानं पती बाबासाहेब यानं पत्नीला मारहाण करून डोक्यामध्ये लाकडी दांड्यानं मारहाण केली। पत्नी शीतल या घटनेमध्ये गंभीर जखमी झाल्या आणि जागीच गतप्राण झाल्या। ही घटना आरोपीचा मुलगा स्वप्नील यानं प्रत्यक्ष पाहिली होती। मुलांनी आरडाओरडा केल्यानं शेजारची लोक घटनास्थळी दाखल झाली। लोक जमा झाल्याचं पाहताच आरोपी हा घरामधनं पळून गेला होता। विजय बर्डे यांच्या फिर्यादीवरून राहुरी पोलीस ठाण्यामध्ये खुनाचा गुन्हा नोंदवण्यात आला होता। तर त्यानंतर आरोपीला अटक करण्यात आली। सदर गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन बागुल यांनी करून आरोपी विरुद्ध दोषारोपपत्र कोर्टामध्ये पाठवलं होतं। सदर खटला जिल्हा आणि सत्र न्यायाधीश बागल यांच्या समोर चालवण्यात आला। सरकार पक्षाच्या वतीनं 6 साक्षीदार तपासण्यात आले। यामध्ये फिर्यादी विजय एकनाथ बर्डे, पंच सोमनाथ सूर्यवंशी, आरोपीचा मुलगा स्वप्नील बाबासाहेब गोलवड, देवळाली प्रवराचे माजी उपनगर अध्यक्ष प्रकाश संसारे, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रसाद सायगावकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन बागुल यांच्या साक्ष नोंदवण्यात आल्या होत्या। डॉक्टर सायगावकर, तपासी अधिकारी सचिन बागुल आणि आरोपीचा मुलगा स्वप्नील यांच्या साक्ष महत्त्वाच्या ठरल्या आहेत। साक्षी पुरावा ग्राह्य धरून जिल्हा आणि सत्र न्यायाधीश बागल यांनी आरोपी बाबासाहेब विठ्ठल गोलवड यास सदर गुन्ह्यामध्ये दोषी धरून त्याला जन्मठेपेची शिक्षा तसेच 1000 रुपये दंड आणि दंड न भरल्यास 1 महिन्याची कैद अशी शिक्षा ठोठावली आहे। या प्रकरणी सरकार पक्षातर्फे ॲडव्होकेट अनिल घोडके यांनी जिल्हा सरकारी वकील सतीश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली काम पाहिलंय। या कामी सरकारी अभियोक्ता यांना मदत करण्यासाठी पैरवी अधिकारी हवालदार मुख्तार कुरेश आणि महिला पोलीस कर्मचारी सीमा राजपूत तसेच राहुरी पोलीस ठाण्यामधील हवालदार योगेश वाघ यांनी मोलाचं सहकार्य केलंय। मनोज साळवे, C24 तास, राहुरी। कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल। पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती। आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला। सगळं सुरळीत झालं। किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगरमधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, ऑब्स्टेट्रिक ICU, किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय। मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर। फोन 98
9950 20 0017.